शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश. हालेलुया 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 हालेलुया. शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आता आपण गाणे गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. तर सर्वांनी मनापासून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 9 अनोखा प्यार. गीत क्रमांक 9 अनोखा प्यार. अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का ओ अनोखा प्यार. अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का ओ अनोखा प्यार. ये ऊंचा है कोई पहुंच नहीं सकता, ये गहरा है कोई डूब नहीं सकता, ये चौड़ा है कोई मिल नहीं सकता ओ अनोखा प्यार. ये ऊंचा है कोई पहुंच नहीं सकता, ये गहरा है कोई डूब नहीं सकता, ये चौड़ा है कोई मिल नहीं सकता ओ अनोखा प्यार. God's love is so wonderful, God's love is so wonderful, God's love is so wonderful, oh wonderful love. So high you can't reach over it, so deep you can't reach under it, so wide you can't reach around it, oh wonderful love. So high you can't reach over it, so deep you can't reach under it, so wide you can't reach around it, oh wonderful love. अनोखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का ओ अनोखा प्यार. ओखा प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का अनोखा, प्यार है परमेश्वर का ओ अनोखा प्यार. ओ अनोखा प्यार, ओ अनोखा प्यार. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थ्य. गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थ्य. तारक तो सामर्थ्य तो येशु देव युग युग है. तारक तो सामर्थ्य तो येशु देव युग युग है. हालेलुया ओ साना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरनो चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरनो स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे हालेलुया ओ होसाना हालेलुया ओ होसाना हालेलुया 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 गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा अनुभव सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव त्याच्या तारणाचा मास अनुभव सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव करुण स्तुती प्रभु नाम लोक सांगा करुण स्तुती प्रभु नाम लोक सांगा हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा स्तुतीचा पात्र देव तो सर्व समर्थ भयास योग्य देव तो जीवनार्थ स्तुतीचा पात्र देव तो सर्व समर्थ भयास योग्य देव तो जीवनार्थ धरुणी भय विश्वास त्यास मागा धरुणी भय विश्वास त्यास मागा हो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा हो प्रभुला नवे गीत
गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. ओ सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर. सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर. करील अंती न्याय तुम्ही लागा मार्ग, करील अंती न्याय तुम्ही लागा मार्ग. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. हो हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे. यीशु के ही गुण गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव.
शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. गीत क्रमांक 116. मेरा प्रभु मुझसे प्यार करता. गीत क्रमांक 116. मेरा प्रभु मुझसे प्यार करता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, सर्वांनी बोला, उससे बोला जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हालेलुया, 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 हालेलुया. गीत क्रमांक 38. प्रभु गाओ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38. प्रभु गाओ तुझे गुणराया. प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता, ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्रात्रा, तुझ शोध कुठे मिराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, तुझ शोध कुठे मिराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु
तुझी प्रेमळ बाबा, वाऱ्यांची झुळझुळ विरली, लाटांची कळकळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. हालेलुया, 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 हालेलुया. गीत क्रमांक 6, सुंदर सुहानी जिंदगी. गीत क्रमांक 6, सुंदर सुहानी जिंदगी. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. आसमां ये ज़मीं तूने बनाया है, रंग बिरंगे फूलों से भी तूने सजाया है. आसमां ये ज़मीं तूने बनाया है, रंग बिरंगे फूलों से भी तूने सजाया है. प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. तव चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रोक दिया है. तव चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रोक दिया है. प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते. सुंदर सुहानी जिंदगी
तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी। हालेलुया 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 हालेलुया। तर माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. तर सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचं आहे. हालेलुया 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 हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो, तोच मला चालवितो, तोच सर्वांनी बोलायचं आहे, माझ्या घरचा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते.
येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. हे गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे. वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, सर्वांनी बोला मेंढरे, आनंदाने बोला. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, सुंदर डोंगरावरून नेतो. मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो, सुंदर डोंगरावरून नेतो. मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात
आम्हाला चारितो, मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो, मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, बिनार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला, बिनार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या महान प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. आपलं पूर्ण अंतःकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. आपलं संपूर्ण मन त्या प्रभूकडे लावा, कारण त्याने स्वर्गातून तुमच्यावर दया केली आणि तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून त्याने त्याच्या पवित्र उपस्थितीत तुम्हाला आणलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आज पुन्हा एकदा त्याने त्याच्या चरणाजवळ आपल्याला एकत्रित केलं, या त्याच्या महान दयेबद्दल प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. होय, आपण त्याच्या पवित्र उपस्थितीत आहोत, कारण जिथे दोघे तिघे त्याच्या नावाने जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये तो उपस्थित असतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची, गाणी आनंदाची. उधळा कुसुमे विजयाची, गाणी आनंदाची. प्रभूचा महिमा दिगंतरा, प्रभू प्रशंसा नित्य करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. ईशनामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. ईशनामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे.
माझ्या प्रिय भाव बहिणींनो, पहा तो प्रभू इतका सामर्थ्याने भरलेला आहे की त्याने केवळ शब्दाने या सृष्टीची रचना केली. तो केवळ शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याने आज्ञा दिली आणि सर्व काही स्थिर झालं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा. पहा, त्याने आपल्यासाठी हे सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. त्याने आपल्यासाठी चंद्र सूर्य ताऱ्यांची निर्मिती केली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, त्यानेच या सर्व पृथ्वीला दिशा ठरवून दिलेल्या आहेत. त्यानेच दिवस रात्र निर्माण केले. सर्व ऋतू देखील त्यानेच निर्माण केलेले आहेत. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली, विविध प्रकारची फळे फुले निर्माण केली. त्याने आपल्यासाठी विशाल असा समुद्र निर्माण केला. त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे विविध रंगाचे मासे जीव जंतू निर्माण केले. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. पाया सृष्टीद्वारे तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देत आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. या सृष्टीची निर्मिती त्याने केवळ शब्दाद्वारे केली, परंतु त्याने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसं त्याने आपल्याला निर्माण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. आपल्या शरीराबद्दल प्रभूची स्तुती करा. शरीरामध्ये त्याने सर्व अवयव आजच्या क्षणापर्यंत कार्यरत ठेवले आहेत. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. पहा, त्याने आपल्याला आजच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभूची स्तुती करा. प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्याने टाळून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद तुला, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआएं तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान, प्रभु दिया उसे वरदान.
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याच्या तुमच्या जीवनावर जे उपकार आहेत त्या प्रत्येक उपकाराची आठवण करा आणि प्रभूला धन्यवाद द्या. कुणीही गप्प राहू नका, तर आपलं मुख उघडा आणि त्या प्रभूची स्तुती करा. अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. त्याने तुम्हाला चांगलं कुटुंब दिलं, चांगला नोकरीधंदा देऊन आशीर्वादित केलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, त्याने आपल्याला जगाच्या अंधारातून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलं. त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं. त्यानेच आपल्याला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, तो प्रभू स्वर्गातून आपल्या प्रत्येकाला न्याहाळत असतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा तो त्याच्या निवासस्थानातून आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. पहा, त्याने आपल्याला आजारातून बरं केलं. तोच आपल्याला दुःखातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढतो आणि तोच आपलं सांत्वन करतो. तो आपले अश्रू पुसून काढतो आणि तोच आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करतो. तो आपली काळजी घेतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जसा एक मेंढपाळ आपल्या मेंढराची काळजी घेतो, त्याहून कितीतरी पटीने अधिक प्रभू आपली काळजी घेत असतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देतो. तो आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा.
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता या त्या प्रभूच्या क्रूसासमोर आणि आठवण करा की प्रभूने आपल्यासाठी केवढे दुःख सहन केलं, आपल्यासाठी त्याने केवढ्या वेदना सहन केल्या. आणि त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून त्याने स्वतः मानवाचं रूप धारण केलं. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. आपल्यासाठी त्याने भयानक चाबकाचा मार सहन केला. जेव्हा ते फटके त्याच्या शरीरावर बसत होते तेव्हा त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस बाहेर निघत होतं. पहा, तो वेदनेने विवळत होता. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याच्या मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला, त्याला चपराका देण्यात आला. पाहतो प्रभू येशू सर्व काही निमूटपणे सहन करत होता. आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला. होय, पहा, त्याने आपले आजार वाहिले, आपले क्लेश वाहिले. आपल्याच पापांसाठी तो घायाळ झाला, आपल्याच दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. पहा, त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. त्या रक्तामध्ये आपली पापं धुतली गेली, आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली आणि आपल्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलं गेलं. आपली नावं स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात लिहिली गेली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा की त्याने स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन आपल्याला मोलाने विकत घेतलं आहे. त्याने आपल्याला वाचवलं, त्यानेच आपल्याला वाचवलं. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याच्या या महान प्रेमासाठी हृदयातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. येशू 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 यीशु मेरा जीवन जीवन मेरा यीशु यीशु मेरा जीवन यीशु मेरा जीवन जीवन मेरा यीशु यीशु मेरा जीवन यीशु 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 मेरी मुक्ति मुक्ति मेरी यीशु यीशु मेरी मुक्ति यीशु मेरी मुक्ति मुक्ति मेरी यीशु यीशु मेरी मुक्ति यीशु 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 मेरी शांति शांति मेरी यीशु
येशू 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 येशू. आता आपण त्या प्रभूची आराधना करणार आहोत, म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर गुडघ्यांवर या आणि आत्म्याने प्रभूची आराधना करा, त्याचीच उपासना करा. पहा, तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर जो अगम्य प्रकाशात वस्ती करतो, जो कधीही बदलत नाही, त्या प्रभूची आराधना करा. जो अनादिकालापासून अनंत कालपर्यंतचा परमेश्वर आहे. सर्व काही ज्याच्यासाठी ज्याच्याद्वारे निर्माण झालं, त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्याच्याशी एकरूप व्हा. आत्म्याने त्याची उपासना करा, त्याची आराधना करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पहा, प्रभूने त्याचं मौल्यवान रक्त देऊन आपल्याला आपल्या पापांची क्षमा केली. त्याने स्वतःचा प्राण अर्पण केला, परंतु तिसऱ्या दिवशी, मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा एकदा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू उत्सुक आहे. आपल्याला या अंधकाराने भरलेल्या जगात जीवन व्यतीत करण्यासाठी एका सहाय्यकाची गरज आहे. म्हणून आपली हृदय उघडा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, तुझी पवित्र उपस्थिती घेऊन ये, तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. हे पवित्र आत्म्या, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझीच गरज आहे. भर आम्हाला, भर प्रभू,
ये पवित्र आत्मा ये प्रभु ये। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी। दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में कृपा तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में कृपा तेरी। कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी। शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा। प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा। दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा। हालेलुया, 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 हालेलुया।
धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. पौलाचं इफिस्करास पत्र अध्याय 4 वचन 30 मी वाचतो, कान देऊ नये का. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपलं तारण केलं, म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली. अखिल मानवजातीच्या पापांची शिक्षा प्रभू येशूने स्वतःच्या शरीरावर घेतली आणि तो क्रूसावर मरून गेला. त्याने आपला प्राण मानवाच्या तारणाकरिता दिला. आणि ही जी आनंदाची बातमी आहे की जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते, ह्यालाच आपण सुवार्ता म्हणतो. सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी. हिंदीमध्ये सुसमाचार म्हणतात, इंग्रजीमध्ये गुड न्यूज म्हणतात. हीच आनंदाची बातमी आहे की जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते. कशी मिळते? कारण आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वतः घेतलेली आहे. तो क्रूसावर मरण पावला त्याच्या पापांसाठी नाही, तर आपल्या पापांसाठी. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून जो कोणी येशू ख्रिस्तावर म्हणजे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि त्याचं नाव स्वर्गात लिहिलं जातं. हालेलुया, हालेलुया. ह्यालाच आपण तारण म्हणतो. तारण, तारण म्हणजे तारला जाणं, वाचवला जाणं. इंग्रजीमध्ये सॅल्वेशन म्हणतात, हिंदीमध्ये उद्धार म्हणतात. वाचणं, वाचवलं जाणं, तारण होणं, बचावणं. एखादा माणूस बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी कोणीतरी त्या पाण्यात उडी घालतो आणि उडी मारल्यानंतर त्या माणसाला उचलून पाण्यातनं बाहेर काढतो. आपण म्हणतो त्याने त्याला वाचवलं. हालेलुया. पूर्ण मानवजात पापाच्या महासागरामध्ये बुडाली होती आणि येशू ख्रिस्ताने स्वर्गातनं उडी घेतली या महासागरामध्ये आणि मानवाला वाचवलं. हालेलुया, हालेलुया. या बातमीलाच आनंदाची बातमी म्हणजेच सुवार्ता म्हणतात. आणि ही सुवार्ता जगभर सांगितली जात आहे. जेवढे लोक ह्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात त्यांना तारण प्राप्त होतं आणि त्यांची नावं स्वर्गात लिहिली जातात. हालेलुया, हालेलुया. मी स्वर्गात जाणार आहे ह्याचं कारण मी निष्पाप आहे म्हणून नाही. कोणताही मनुष्य निष्पाप आहे म्हणून तो स्वर्गात जातो असं समजू नका. कारण कोणीच निष्पाप नाही आहे, सगळीच माणसं पापी आहेत. मग आपण स्वर्गात कसे जाऊ शकतो? जर आपण पापी आहोत तर आपला प्रवेश स्वर्गात कसा होऊ शकतो? आपल्याला पापांची क्षमा मिळते म्हणून आपण स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि पापांची क्षमा कशी मिळते? मी जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा माझी पाप येशूच्या पवित्र रक्ताने धुतली जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला पापांची क्षमा मिळते कारण माझ्या पापांची शिक्षा येशूने भोगलेली आहे. येशूने जी शिक्षा भोगलेली आहे, चापकाचे फटके, त्याला मारत मारत नेण्यात आलं, त्याच्या अंगावर क्रूस होता, खांद्यावर क्रूस होता, त्याच क्रूसावर त्याला खिळे ठोकून मारण्यात आलं. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता, पूर्ण शरीर रक्ताने भरून गेलं होतं, डोक्यावर काड्याचा मुकुट होता, त्यातनं रक्त बाहेर येत होतं. ही सगळी शिक्षा जी त्याने येशूने सहन केली ती तुमच्या आणि माझ्या पापांची होती. इतकंच नव्हे तर येशूने मरण कवटाळलं, मरण व्यंगेत घेतलं, तो मरणातनं पार गेला, मरण त्याने स्वीकारलं. तो देव आहे, तो मरू शकत नाही. येशूने मरण स्वीकारलं, मरण सोसलं. बायबलमध्ये असं म्हटलं आहे, येशूने मरण सोसलं, मरण सहन केलं. तो मरू शकत नाही, मरण त्याला नाही आहे कारण तो देव आहे. परंतु तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने मरण पत्करलं, मरण कवटाळलं, मरणाचा अनुभव घेतला, अशासाठी की आपल्याला पापांची क्षमा मिळावी. हालेलुया,
हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि मला पापांची क्षमा मिळालेली आहे, तर मी आता कसली वाट बघत आहे? एक दिवस मी डोळे मिटावे आणि सरळ स्वर्गात जावं, ह्याचीच मी वाट पाहतोय. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला तारण मिळाल्यानंतर लगेच प्रभू आपल्याला स्वर्गात घेत नाही. आपल्याला पापांची क्षमा मिळाल्यानंतर लगेच येशू आपल्याला स्वर्गात घेत नाही. तर तारण मिळाल्यानंतर काही दिवस, काही महिने, काही वर्षे आपण या जगात राहतो. प्रभू आपल्याला जगात का ठेवतो? अशासाठी जगात ठेवतो की आपल्या जीवनाची साक्ष इतरांना मिळावी आणि आपल्याकडे पाहून आणि आपले शब्द ऐकून लोक येशूकडे यावेत आणि त्यांना तारण प्राप्त व्हावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक माणूस या ठिकाणी प्रार्थनेला आज आलेला आहे आणि त्याचं जीवन पापाने भरलेलं आहे. मी जेव्हा सांगतो की तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, तुम्हाला पापांची क्षमा मिळेल आणि पापांची क्षमा मिळाल्यावर तुम्ही स्वर्गात जाल. जर त्याने विश्वास ठेवला, त्याने ठरवलं मी विश्वास ठेवणार, मी कितीही पापी असलो तर येशू मला क्षमा करतोय आणि म्हणून मी येशूवर विश्वास ठेवणार आणि पापांची क्षमा मिळवणार. त्याने जर विश्वास ठेवला आणि त्याला जर पापांची क्षमा मिळाली तर लगेच तो मरेल का? लगेच त्याने मरून स्वर्गात जावं का? नाही. देव तसं होऊ देणार नाही. देव त्याला लगेच स्वर्गात घेणार नाही. का लगेच स्वर्गात घेणार नाही? अशासाठी की तो माणूस जो आहे पापी जीवन जगत आहे, त्याने येशूचा स्वीकार केलेला आहे, तो घरी जाईल आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचं वागणं बदलेल. तो दारूला स्पर्श करणार नाही. तो लोकांना ठोसाठोशी करतो ते बंद करणार. तो ऑफिसमध्ये लाच घेतो ते बंद करणार. त्याच्यातला दुष्टपणा जाणार, क्रूरपणा जाणार. तो दुर्जन होता तो सज्जन बनणार. आणि हे सगळं लोक बघतील की हा माणूस काल वाईट होता, आज चांगला झाला. कसा चांगला झाला? अरे बाबा रे, तू कसा बदललास? तो म्हणेल मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, मी देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि येशू मला चांगलं करायला शिकवतो. मी आजपर्यंत जे करत होतो ते येशूला आवडत नव्हतं. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मी करत होतो. ठोसाठोशी, लाच घेणं, शिव्या देणं, दारू पिणं, हे सगळं जे मी करत होतो ते देवाला आवडत नव्हतं आणि मला समजलं की हे देवाला आवडत नाही आहे आणि म्हणून मी माझं वागणं बदललेलं आहे. मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे. हे जेव्हा दुसरे लोक बघतील तेव्हा ते म्हणतील आम्हालाही येशू हवा आहे, आमचंही जीवन बदलायला हवं, आम्हाला या घाणीतनं बाहेर यायचं आहे, आम्हाला या दलदलीतनं बाहेर यायचं आहे, आम्हाला अंधारातनं बाहेर यायचं आहे, आम्हाला साडेसातीतनं बाहेर यायचं आहे. आणि हा माणूस जर 10 वर्ष अजून जगला तर 10 वर्षामध्ये शेकडो माणसं येशूकडे येतील, शेकडो माणसं बदलतील. आणि म्हणून येशू त्याला एका दिवसात बोलावत नाही. त्याचं तारण झालं की लगेच त्याला स्वर्गात घेत नाही. का स्वर्गात घेत नाही? त्याने जगावं ह्या जगामध्ये, त्याचं जीवन चांगलं असावं, त्याचं जीवन लोकांनी पाहावं, लोकांत बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, लोक देवाकडे यावेत, म्हणून देव ह्या माणसाला जिवंत ठेवणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमच्यापैकी कुणाला प्रश्न पडेल, ब्रदर मी पापी माणूस आहे परंतु मी येशूचा स्वीकार केलेला आहे, मला पापांची क्षमा मिळालेली आहे, आता मला जगात राहायचं नाही आहे, मला स्वर्गात जायचं आहे, मी कशाला इकडे जिवंत आहे? खरं आहे की तुम्ही बदललेला आहात, खरं आहे की तुमचं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे, खरं आहे तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाणार आहात, तरीही देव तुम्हाला आत्ताच बोलावत नाही. का बोलावत नाही? तुम्हाला आता काही काळ या जगात काढावा लागेल आणि देवाची साक्ष द्यावी लागेल. हालेलुया. म्हणजेच येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना येशूने काही काम सोपवलेलं आहे, काही जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी या जगामध्ये येशूच्या नावाचा प्रसार करावा, पुष्कळ लोकांना येशूविषयी सांगावं आणि त्यांना येशूकडे आणावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे लोक विश्वास ठेवतात येशूवर, त्यांच्यावरती एक येशू स्टॅम्प मारतो आणि तो स्टॅम्प कोणता ते समजून घ्या. तो स्टॅम्प म्हणजे पवित्र आत्मा. देव अशा लोकांना पवित्र आत्मा देतो. देव अशा लोकांना पवित्र आत्मा देतो. मग येशूने, ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, अशी माणसं कशी ओळखणार?
ओळखण्यासाठी देवाने एक चिन्ह दिलेलं आहे, आयडेंटिटी मार्क दिलेला आहे. आणि चिन्ह काय आहे? अशा लोकांना देव पवित्र आत्मा देतो. हालेलुया. हा जो पवित्र आत्मा देव देतो तो कोणाला देतो? पुन्हा मी सांगतो, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देतो. हालेलुया, हालेलुया. आणि ही एक देवाची विशेष अशी देणगी आहे, अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम गॉड. देवाची विशेष देणगी आहे, अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम गॉड. ती कुणाला मिळते? येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला. नीट समजून घ्या, माणसाकडे जे शरीर आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा समाविष्ट नाही. माणसाला जे शरीर लहानपणापासून देव देतो, आपल्याला देव काय देतो? पाय, हात, डोळे, केस, कान, नाक, जीभ, दात, तोंड, पोट, हे सगळे अवयव देवाने दिलेले आहेत. हृदय, हृदय फार महत्त्वाचा अवयव आहे, हृदय. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा अवयव लोक समजतात तो म्हणजे मेंदू. परंतु देवाच्या दृष्टीने मेंदू भारी नाही, हृदय भारी आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या दृष्टीने काय भारी आहे? हृदय भारी आहे, मेंदू नाही. हृदय माणसाकडे असतं आणि मेंदू असतो. हे मानवी जीवन आहे, मानवी शरीर आहे. आणि ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा समाविष्ट नाही आहे. पवित्र आत्मा येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाच मिळतो, सगळ्यांना नाही. हालेलुया. पवित्र आत्मा ह्या पलीकडचा आहे, हे तर आहेच माणसाकडे, ह्या पलीकडे देव देतो, त्याला पवित्र आत्मा म्हणतात. हालेलुया. आता हा जो पवित्र आत्मा आहे तो जेव्हा माणसामध्ये येतो तेव्हा नक्की काय घडतं? नक्की काय घडतं? नीट कान देऊ नये का? माणूस वेगळ्या तऱ्हेने वागायला लागतो, दैवी दृष्टीने वागायला लागतो. त्याच्यामध्ये असं काहीतरी येतं की हे खरोखर दैवी असतं, ईश्वरी असतं, डिवाईन असतं, मानवी नसतं. माझ्या प्रिय भावांनो बहिणी, याच्यामध्ये दैवी शहाणपण पण आलं, दैवी ज्ञान पण आलं आणि दैवी सामर्थ्य सुद्धा आलं. हालेलुया, हालेलुया. अशा माणसामध्ये दैवी सामर्थ्य असतं, दैवी ज्ञान असतं. ज्ञान म्हणजे शहाणपण, इंग्रजीमध्ये विजडम म्हणतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही जी प्रवचनं देतो ती प्रवचनं म्हणजे कॉलेजमधली लेक्चर्स नाहीत. ही प्रवचनं म्हणजे तज्ज्ञांची व्याख्यानं नाहीत. ही प्रवचनं म्हणजे देवाचे शब्द आहेत, देवाचं शहाणपण आहे. आणि हे शहाणपण कुणासाठी आहे? कुणासाठी आहे? मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायचो तेव्हा माझ्यासमोर TY BComची मुलं बसायची. TY BCom, 3rd year of BCom. आणि त्या मुलांना मी अकाउंटन्सी शिकवायचो. जर कोणी FY BComला असेल तर त्या वर्गात बसू शकत नाही. जर कोणी FY BAला असेल तर तो माझ्या वर्गात बसू शकत नाही. माझ्या वर्गात बसण्यासाठी तो मुलगा TY BComलाच पाहिजे आणि त्याला मी विशिष्ट विषय शिकवणार. असं मी 15 वर्ष केलं. 15 वर्ष मी कॉलेजमध्ये लेक्चरर होतो आणि माझ्यासमोर 100 मुलं बसायची आणि त्यांना मी शिकवायचो. पण आज माझ्यासमोर जी लोक बसतात त्यांचं शिक्षण काय? कोण BAला आहे का? कोण SSCला आहे का? इकडे सगळ्या प्रकारची माणसं येतात. ह्यांच्यामध्ये उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर्स बसतात, इकडे इंजिनियर्स बसतात, वकील बसतात आणि न शिकलेली माणसं पण बसतात. कारण देवाचं शहाणपण सगळ्यांसाठी आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं ज्ञान सगळ्यांसाठी आहे. मी जे काही बोलतोय ती माझं ज्ञान नाही आहे. मी शिकून सवरून तुम्हाला शिकवत नाही आहे, तर मी देवाचं ज्ञान तुम्हाला देतो आहे. जेव्हा माणसामध्ये पवित्र आत्मा येतो तेव्हा त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते, देवाचं ज्ञान त्याच्याकडे येतं. आणि देवाचं ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान नाही. देवाचं ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलतो, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने बोलतो, तर हे ज्ञान वेगळं आहे, जगाच्या ज्ञानासारखं नाही आहे. जेव्हा माणसामध्ये पवित्र आत्मा येतो तेव्हा त्याच्याकडे देवाचं ज्ञान येतं. हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं ज्ञान BA BCom शिकून येत नाही. हे देवाचं ज्ञान ही वेगळी चीज आहे आणि ते तुम्ही ओळखू शकता. ओळखू शकता. कसं ओळखू शकता? की एक अशिक्षित मुलगा खूप शिकलेल्या लोकांशी बोलतोय आणि ते ऐकतायत.
म्हणजे तो काही जगाचं ज्ञान देत नाही आहे, तो देवाचं ज्ञान देतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट होते, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो, आपल्याकडे अलौकिक सामर्थ्य येतं, ईश्वरी सामर्थ्य येतं, देवाचं सामर्थ्य येतं, जे सामर्थ्य जगाला माहीत नाही आहे, ज्या सामर्थ्याचा जगाला गंध नाही आहे, ते बुद्धीचं सामर्थ्य नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा एखाद्या माणसामध्ये येतो तेव्हा त्याच्याकडे देवाचं ज्ञान येतं, देवाचं सामर्थ्य येतं. हालेलुया, हालेलुया. आता बघा, आपण तारण प्राप्त झाल्यानंतर लगेच मरत नाही, तर काही काळ आपण या जगात राहतो, तेव्हा देवाने जो आत्मा आपल्याला दिलेला आहे, पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याचा उपयोग करून आपण या जगामध्ये जगत राहायचं असतं. हालेलुया. हा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला अशासाठी दिलेला आहे की आपण ह्या ज्ञानाने बोलावं, हे ज्ञान दुसऱ्यांना घ्यावं, त्या ज्ञानाने लोकांना येशूकडे आणावं, हे सामर्थ्य लोकांना दाखवावं आणि त्याद्वारे लोकांना येशूकडे आणावं. इतकंच नव्हे तर ह्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आपण चालावं. हालेलुया. आत्मा म्हणेल ह्याला क्षमा कर तर क्षमा कर, आत्मा म्हणेल 10 रुपये दान दे, दान दे. आत्मा जसं सांगेल तसं करण्याची आपली तयारी पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही म्हणाल की पवित्र आत्मा नक्की आपल्याला काय सांगतो, नीट कान देऊ नये का? पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या आज्ञा पाळायला सांगतो. हालेलुया. आणि देवाच्या आज्ञा काय आहेत आपल्याला माहीत आहे. सगळ्यावर प्रेम करा. सगळ्यावर म्हणजे शेजाऱ्यावर, बरं का? कधी कधी याचा अर्थ चुकीचा होऊ शकतो. सगळ्यावर म्हणजे आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. आता अमेरिकेत एका माणसाचा अपघात झालेला आहे आणि तो रस्त्यावर पडलेला आहे, तर मी त्याला प्रेम करून देऊ शकतो का? नाही. तो कुठे अमेरिकेला आहे, रस्त्यावर पडलेला आहे, मी कसं प्रेम देणार? बरोबर. म्हणून सगळ्यावर म्हणजे शेजाऱ्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने म्हटलं शेजाऱ्यावर प्रेम करा, सगळ्यांना क्षमा करा. आपल्याला जमत नाही, तुम्हाला जमत नाही, मला बी जमत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळ्यांना क्षमा करा. नंतर पापांची कबुली करा. आपण पाप कुठे कबूल करतो? अजून मी काय केलं, मी काय केलं, माझं काय चुकलं? हां, पाप कबूल करायला आपण तयार नसतो. पवित्र आत्मा म्हणतो पाप कबूल करा. हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र आत्मा आपल्या क्षणाक्षणाला मार्गदर्शन करतो. जेव्हा तुमच्यासमोर दान पिशवी येते तेव्हा पवित्र आत्मा सांगतो 50 रुपये टाक किंवा 100 रुपये टाक. तुम्ही पवित्र आत्मा सांगता ए चुप बस, चुप बस. आणि मग तुम्ही 5 रुपये शोधता, 2 रुपये शोधता, 1 रुपये शोधता आणि 1 रुपये टाकता. बरोबर. दान पिशवी पुढे गेली की डावा पाय दुखायला लागतो. आय ग, तेव्हा बरं होतं पाय, आता दुखायला लागला. पवित्र आत्मा म्हणतो माझं ऐकलं नाही ना म्हणून मी चिमटा काढला. हालेलुया. म्हणून आपलं दुखायला लागलं की आपलं कळतं का दुखतं ते. आपण उगाच ढोंग करतो. कसं दुखायला लागलं रे, पोटात का दुखायला लागलं? काही तिखट खाल्लं का, काही आंबट खाल्लं का, हां काही तेलकट खाल्लं का, माझ्या पोटात दुखते. असं नाही म्हणत. कोणाला शिवी दिली का, कोणाचा ठोसा मारला का, असं नाही विचार करत माणूस. तेलकट खाल्लं का, आंबट खाल्लं का? अरे तेलकट आणि आंबटाने काही परिणाम होत नाही या फॅक्टरीवर. ही फॅक्टरी जबरदस्त आहे. ही फॅक्टरी देवाने बनवलेली आहे, जबरदस्त बनवलेली आहे. तेलकट तिखट आंबट कसलाही परिणाम याच्यावर होत नाही. परिणाम कसला होतो? ठोसा मारा, शिवी द्या, बरोबर, त्याचा परिणाम याच्यावर होतो. पण लोक विचार कसला करतात? तेलकट काय खाल्लं का, तुपट खाल्लं का, आंबट खाल्लं का, बाबा 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 ह्याच्याने काही होत नाही परिणाम. पण असा नाही विचार कर मी कोणाला शिवी दिली का, मी कोणाच्या पोटात ठोसा मारला का, मी चोरी केली का. हो, ऑफिसमधला एक पेन जरी चोरला तरी ती चोरीच आहे. ऑफिसमधला एक पेन जरी चोरला तरी ती चोरीच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्मा आपला सदाचा मार्गदर्शक आहे. नेहमी मार्गदर्शन करतो. असं कर, असं करू नकोस. हालेलुया.
आता वचन असं म्हणतं की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा सांगतोय ना 50 रुपये टाक तर 50 रुपये टाक. 5 टाकले तर काय होणार? देवाचा पवित्र आत्मा खिन्न होणार, नाराज होणार, निराश होणार, त्याला बरं नाही वाटणार. त्यांनी सांगितलं 50 टाका आणि तुम्ही 5 टाकले तर. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्मा आपल्या सदाचा मार्गदर्शक आहे. तो जे सांगतो ते आपल्याला करता आलं पाहिजे. जेव्हा आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे करतो तेव्हा आपल्याला कुठेही अडचण येत नाही. आपल्या सगळ्या अडचणी तो दूर करतो, सगळ्या संकटावर आपण मात करू शकतो, आपलं जीवन स्मूथ होतं. पण तो सांगतो जे ते आपण जेव्हा करत नाही तेव्हा मात्र आपण अडचणीत येतो, तेव्हा मात्र आपण संकटात येतो. पवित्र आत्मा आपल्या अंतकरणात असतो आणि तो आपल्याला नेहमी सांगत असतो, प्रॉम्प्टिंग करत असतो. इंग्रजीमध्ये प्रॉम्प्टिंग म्हणतात. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याला खिन्न करायचं नाही म्हणजे पवित्र आत्मा जे सांगतो तेच करायचं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका म्हणजे पवित्र आत्मा जसं सांगतो तसं करा. आत्मा जसं सांगतो तसं आपल्याला करता आलं पाहिजे. आत्म्याला खिन्न करू नका. कारण पुढे म्हटलेलं आहे, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत त्या आत्म्याचे योगे, आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेला आहात. हालेलुया. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, तो जो मुक्तीचा दिवस आहे, ज्या दिवशी येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची मुक्ती होणार आहे, त्यांना स्वर्गप्राप्ती होणार आहे, त्या दिवसापर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तो असा एक दिवस आहे की ज्या दिवशी देव सांगेल, जेवढ्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांची पापं माफ झालेली आहेत, क्षमा झालेली आहेत, तुम्ही सरळ स्वर्गात चला. हालेलुया. त्या दिवसापर्यंत आपल्याला देवाने राखून ठेवलेलं आहे आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालायचं आहे. पवित्र आत्मा जसं सांगतो तसं चालायचं आहे. म्हणजेच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, याचा अर्थ असा की जरी आपलं तारण झालेलं आहे, जरी आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे, तरी आज या क्षणाला आपण पवित्र आत्म्याचं ऐकायला पाहिजे. लक्षात येतं तुमच्या? कल्पना करा, एक मुलगा आहे, आई वडिलांना एकच मुलगा आहे आणि आई वडिलांकडे पुष्कळ संपत्ती आहे, बरोबर. आता ती प्रॉपर्टी सगळी त्या मुलाचीच होणार हे आई वडिलांना माहीत आहे, त्यालाही माहीत आहे, बरोबर. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतोय? एक मुलगा आहे, आई वडील आहेत, आई वडिलांना दुसरा मुलगा नाही आहे, सगळी प्रॉपर्टी त्याचीच होणार हे त्यालाही माहीत आहे आणि आई वडिलांनाही माहीत आहे. ह्याचा अर्थ असा होतो का की त्या मुलाने कसंही वागावं? ह्याचा अर्थ असा होतो का की त्या मुलाने कसंही वागावं? नाही. त्या मुलाने चांगलं वागावं, आई वडिलांची सेवा करावी, आई वडिलांच्या आज्ञा पाळाव्यात, तर आई वडिलांना ती प्रॉपर्टी मुलाच्या हातात देताना आनंद होईल. असं कितीतरी ठिकाणी झालेलं आहे की प्रॉपर्टी मुलाच्या हातात जाते खरी, पण आई वडील मुलाशी बोलत नाहीत. का? तो मुलगा अतिशय भयंकर वागतो, आई वडिलांना त्रास देतो, छळतो. आई वडील म्हणतात आमची प्रॉपर्टी तुझीच आहे कारण आम्हाला वारसदार तू एकटाच आहेस, पण तरी आम्ही तुझ्याशी बोलणार नाही का तुझं वागणं उलट आहे, आपलं जमणार नाही, तू आमचं ऐकत नाहीस, तू आमच्या घराण्याचं नाव बदनाम केलंस, आमचा छळ करतोस. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुलगा एकच आहे, प्रॉपर्टी मुलाचीच होणार आहे हे आई वडिलांना माहीत आहे, मुलालाही माहीत आहे. याचा अर्थ असा होत नाही की त्या मुलाने कसंही वागावं. माझं तारण झालेलं आहे, मला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि मी मेल्यावर स्वर्गात जाणार आहे, ह्याचा अर्थ असा होत नाही मी कसंही वागावं. लक्षात आहे तुमच्या कोणी सांगेल ब्रदर येशू जर पापांची क्षमा करतो, मला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि मी जी पापं करणार आहे त्याची पण क्षमा मला येशू करणार आहे, मी स्वर्गात जाणार आहे, मी कसाही वागू शकतो का? मी कसाही वागू शकतो? मारा, चोरी करा, क्षमा करा. तो क्षमा करणार नाही का? करणार.
करणार. पण वचन असं म्हणतं, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, नाराज करू नका. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, सगळी प्रॉपर्टी त्याचीच होणार आहे. पण तो जेव्हा आईला छळतो, वडिलांना छळतो, तेव्हा आई आणि वडील काय करणार? खिन्न होणार. काय होणार? खिन्न होणार. हे घर तुझंच आहे, आमची जमीन तुझीच आहे, पण तू आम्हाला जेवायलाही देत नाहीस, तू आम्हाला चहा सुद्धा देत नाहीस, तुझी बायको आमच्यावर थुंकते. ते असं सांगणार नाही, आमची प्रॉपर्टी तो देणार नाही, आमची प्रॉपर्टी तुझीच आहे, आम्हाला दुसरा वारसदार नाही आहे. पण तू असं का वागतोस? आम्हाला खिन्न करतोस, आम्हाला दुखावतोस. त्याप्रमाणे देवाने आपल्याला क्षमा केलेली आहे, आपल्याला तो स्वर्गात घेणार आहे. पण अशा स्थितीमध्ये जर आपण देवाच्या विरुद्ध वागत राहिलो तर देवाचा आत्मा खिन्न होणार, नाराज होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून काही लोक अशी प्रार्थना करतात, हे प्रभू माझं तारण झालेलं आहे, मला लवकरात लवकर उचलून घे, कारण या जगात माझा भरोसा नाही, पुन्हा मी वाईट मार्गाला जाईन, पुन्हा मी पाप करायला लागेन, त्यापेक्षा वरती आलो तर बरं होईल. इकडे धोका आहे हो, इकडे सगळाच धोका आहे. हालेलुया, हालेलुया. असे काही लोक प्रार्थना करतात, इकडे धोका आहे, मी पुन्हा देवाच्या विरुद्ध जाऊ शकतो, पुन्हा मी पाप करू शकतो, त्यापेक्षा मी वरती आलो तर बरं होईल. हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण समजून उमजून देवाची आज्ञा पाळूया की मला देवाने पापांची क्षमा केलेली आहे, माझं तारण झालेलं आहे, मी स्वर्गात जाणार आहे, आता मी त्याची आज्ञा पाळणार, त्याला दुखावणार नाही, त्याला दुखावणार नाही. खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती आहे ती. आपल्याला मुक्ती उगाच मिळत नाही आहे, खंडणी भरून प्राप्त केली आहे, त्याने शरीर दिलेलं आहे म्हणून आपल्याला मुक्ती मिळते आहे. आपल्याला पापांची क्षमा का मिळते आहे? कारण त्याने शरीर त्याने अर्पण केलेलं आहे, त्याने किंमत मोजलेली आहे. ही फुकटची मुक्ती नाही आहे, ही फुकटची पाप क्षमा नाही आहे. येशूने किंमत मोजलेली आहे. रक्ताचा घाम त्याला आला होता जेव्हा त्याने शिक्षा अगोदर डोळ्यासमोर पाहिली. गेतसेमने बागेत त्याने डोळ्यासमोर शिक्षा पाहिली, जेव्हा रक्ताचा घाम सुटला तो घाबरून गेला. प्रचंड यातना त्याने सहन केल्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्या बलिदानाची आपण कदर करायला पाहिजे, त्याच्या बलिदानाची आपण आठवण ठेवायला पाहिजे आणि आपण पवित्र आत्म्याचं ऐकायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. खंडणीवरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत त्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेला आहात, तुम्हाला राखून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. कोणतं? तारण झाल्यानंतर आपण जे जगतो ते कसं जगतो? देव आपल्या जगामध्ये ठेवतो, पण देवाच्या आज्ञा मात्र आपण पाळायला पाहिजेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं नाव सांगा. निर्मला अडगा. तुमची काय साक्ष आहे? माझे 20 वर्षापासून माझे पोटान गाठ ओढी मोठी झाली होती, ती ओढी दुखायची का? किती मोठी होती? दाखवा समोर. मोठी व्हायची पोटात. इटा गरम करायचे ना असे पोटावर शेकायची. मला रातची झोप पण नाही येत. एवढा त्रास व्हायचा, डोक्यात चक्कर सारखी यायची, मला बसता पण नाही येत. 2 खुर्च्या घ्यायची, मी ना खुर्चीत बसायची. ऑपरेशन म्हणजे डॉक्टरनी सांगला, मला दवाखान्यात पाठवलं. ते डॉक्टरनी सांगला म्हणजे आता नाही ऑपरेशन होत, तुम्ही जा घरी घेऊन. तसे आम्ही घरी आलो तर माझी नवऱ्याने सांगा का आपली कोठे तरी पण जाऊ, आता तू एवढी चांगली मरून जाशील तर माझी पोरांचं माझी 3 मुलं आहेत, त्याची हाल होती तर कोण नांगायचं आहे एखादीकडे. आता परत नाही जाऊ. तसे आम्ही इकडे 6 महिने झाले इकडे येत आहात. मी निवासी शिबिर 3 केलं. तसं आता मला लास्टच्या शिबिरात माझी पोटांची गाठ निघून गेली. तुम्ही सांगताय 20 वर्ष तुम्हाला हाताला लागायची ती गाठ? हो लागायची. पोट पण किती मोठं व्हायचं? दाखवा. मोठं पोट. जो पोट असं अशी गरोदर आहे असं मोठं पोट माझा. तुम्ही नेहमी आजारी असायचे? घरातली कामं वगैरे?
माझा नवरा करायचा. तुम्हाला कामं करायला पण जमत नव्हतं. तुम्ही 6 महिन्यापासून इथे प्रार्थनेला येता. तुम्ही 3 वेळा निवासी शिबिरात भाग घेतला. हो. आणि शिबिरात काय झालं? गाठ निघून गेली माझी. शिबिरात गाठ नष्ट झाली. हो. त्यापासून तुम्ही कामं करता, तुम्हाला काही त्रास होत नाही नाही. आणि ते हाताला लागत पण नाही गाठ. नाही लागत. भाऊ, तुमच्या पत्नीला त्रास होता 20 वर्ष. वर्षापासून त्रास होता. काय काय व्हायचं त्यांना? त्याला म्हणजे पोटात गाठ अंगाखा सुजून यायचा. पोट जाडा होऊन ना तर काम होत नाही त्याला. कामं करायला जमत नव्हतं. तुम्ही सांगता की महिनाभर ती 20 दिवस आजारीच राहायची. दिवस आजारी राहायची तर 10 दिवस चांगले बस. इथे आल्यापासून प्रभूची कृपा झाली. शिबिरात भाग घेतल्यावरती पूर्ण बरे झाले. बरे झाले. आता घरातली कामं करतात. हो, कामं करतात. काहीच त्रास होत नाही. प्रभू येशूने ह्या बहिणीला 20 वर्ष आजारातून मुक्त केलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावांचं नाव मंगल पारधी आहे. ते सांगतात की गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या शरीरामध्ये त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि त्या अशक्तपणामुळे त्यांना चक्कर देखील येत होती आणि जरा जरी चाललं तरी ते खाली पडायचे. हा त्रास त्यांना 1 महिन्यापासून होता. तर त्यासाठी ते विश्वासाने दर शनिवारी प्रार्थनेला येत राहिले आणि 15 दिवस अगोदर ते विश्वासाने इथं प्रार्थनेला आले. प्रार्थनेत भाग घेतला आणि घेतल्या जेव्हा ते घरी गेले मग तेव्हापासून ते आता जवळजवळ 15 दिवस झाले आहे. त्यांच्या शरीरात तो अशक्तपणा आणि ते चक्कर निघून गेलेले आहे. आता ते व्यवस्थित आहे. त्याशिवाय ते त्यांच्या मुलाची साक्ष सांगत आहेत की गेल्या शनिवारी त्यांचा मुलगा जेव्हा कामावर गेला होता त्याला अचानक उलटी सुरू झाली आणि उलटी सुरू झाल्यामुळे तो घरी आला. घरी आल्यानंतर काही वेळातच त्याला उचकीचा त्रास सुरू झाला आणि त्यासाठी या भाऊंनी त्यांच्यासाठी त्याच्या छातीवर बायबल ठेवलं आणि विश्वासाने प्रार्थना करू लागले आणि वचनं देखील बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्या मुलावर देखील झाली आणि त्याच्या काही वेळात त्यांचा मुलगा देखील बरा झालेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, 1 महिन्यापासून तुमच्या शरीरात अशक्तपणा होता. अशक्तपणा होता. 1 महिन्यापासून चालल्या गेलं बसून पडायला लावून केस. म्हणजे थोडं जरी चाललं तुम्ही खाली पडायचे. खाली पडायच्या. चालता येतच नव्हतं. चालता येत नव्हतं. काम कसे करायचे? काम करायचेच नाही, बसून राहायचे. 1 महिना बसूनच होते तुम्ही. म्हणजे ते अशक्तपणे तुम्हाला काम करता येत? काम करता येत नाही मला. आता जरा तुम्ही चालून दाखवा. या इकडं. पहिले असे चालता तुम्हाला येत नव्हतं. चालले की तुम्ही खालीच पडायचे. चाललं इथे लांब गेला का बसून पडायच्या. इथून लांब गेला की बसूनच पडायचे. 5-10 मिनटं पण चालला ना का असं तर मला बसून राहायचं. 5-10 मिनटं बसूनच राहायचे. बसूनच राहायचं. त्याच्यानंतर कसं बसं उठायचे. उठायच्या मग थोडासा फिरला का बसून पडायचं. काही नाही मग घाम यायचा बसून पडायचा. मग कामच काय करत नाही मी. 1 महिना झाला आहे. 1 महिना झाला. परंतु प्रार्थनेत तुम्ही येत राहिले विश्वासाने आणि 15 दिवस अगोदर शनिवारच्या प्रार्थनेत देवाचा स्पर्श झाला आणि तो सगळा अशक्तपणा निघून गेला. तुमचं नाव सांगा. लाडकू हरखना. काय साक्ष आहे तुमची? माझे हाताचे बोठे दुखत होते. अंगठे फार पिकेलसारखे दुखत. ना सुजायचं पहाचं. डावे पहाचं ना डावे हाताचे अंगठ्यात दुखायचे ना सुजायचं. असं तर असेच राहत. मग हाताखालं सेवालं. रात्री फारूच दुखत. दिसचे आम्हालाच दुखत. तरी मी भात तर कापा जायूच काम तर करच. हा त्रास तुम्हाला कधीपासून होत होता? 2 महिन्यापासून होता. 2 महिन्यापासून ना. तुम्ही दाखवा लोकांना तुम्ही कसं घाई करायचे हात. असाच रे अशी झोपायची तर असाच रे. मग असे हाताखाल वालायचे असे. हाताने दुसऱ्या हाताने सरळ करायचे. हां ना. दिवसाचे मग आम्हाला बेस ना. रात्री फारूच दुखायचं. आता 1 महिना झाला. आता बरं. हां. कसे बरे झाले? विनंती पेटेत लिहून टाकत राहिली तर आता बरं झालं ना. प्रार्थना करत राहिली. आता 1 महिना झाला. पायाचा पण त्रास निघून गेला. हाताचा पण हात पण बरा झाला. हां ना. तशीच 1 वर्षापासून चक्कर येत होती. ती पण आता बरी झाली. तुम्हाला चक्कर यायची? अधूनमधून चक्कर यायची. आता तशी चक्कर येत नाही येत आता चक्कर. मुलाची काय साक्ष तुमच्या? मुलाची झोडताना डोलीत दाना गेला तर कोपरेला होता तर काढून नेला तर ईत गेला डायरेक्ट. ईत मग दिसायच्यात नाही. भाताचा दाणा गेलेला डोळ्यामध्ये. हां मसनेवरशी तर दिसायच्यात नाही. तर मोठा पोऱ्या सांगे काय दवाखान्यात घेऊन जाऊ. तर मी सांगे काय घडीभर थांब मी तेल टाकत आहो. मग गुडघं टिकवलं ना. मी तेल टाकला ना. 2 शब्द प्रार्थना केली का देवा तुझ्या हातून सोपत आहे. तूच तारण करणारा देव आहे. तूच काढशी. तेल टाकला ना. दारिंग गेला ना. असा केला तर लगेच पडला खाली. त्याला काही त्रास झाला नाही? नाही त्रास झाला. ताई तुमचं नाव सांगा. कलू भावर. आणि काय त्रास होत होता तुम्हाला? डोका दुखत होता. 10 वर्षात दुखत होता. डोका केतकडशी दुखत होता.
कधीपासून हा त्रास होत होता तुम्हाला? 10 वर्षापासून मला त्रास होती, फार त्रास पडत. एक वेळ मी झोपूनच राहायची. 10 वर्षापासून तुमचं डोकं दुखायचं, म्हणजे सकाळ झाली की लगेच दुखायला सुरुवात व्हायची? दिस निघतच आला काय डोका दुखायचा, मी डोलं अडकून वेलभर राहायची, सांचे वेलभर आहे असा होता. मला त्रास पडत होते. आता आले मी 4 महिने असं मला झालं. हा आता बरं आहे मला. तुम्ही 4 महिन्यापासून इथे प्रार्थनेला येता, तेव्हापासून म्हणजे जेव्हा तुम्ही इथे आलात तेव्हापासून तुमची डोकेदुखी निघून गेली? आता बरी आहे मी ना. तसंच माझे दात दुखत होतं, दात दुखत आठवड्याभर दुखलं माझे दात, थोडं दुखत होतं. मला 3 दिवस जास्ती दुखा लागलं. मला जेवण पण नाही खाता येत होता. तर मी तेल पाणीचा वापर केला, प्रार्थना केली, 3 वचनं बोलली. आता मला बरी आहे आता मी. आणि तुम्ही सांगता की तुमचं जे 10 वर्षापासून डोकं दुखत होतं, सकाळी दुखायला सुरुवात झाली की तुम्ही झोपूनच राहायचे, काय काम नाही करायचे? काही नाही काम करायची मी, झोपूनच राहायची. दुपारचे उठून काही बनवायचं ते बनवा. मी शिबिर पण हे 3 केलं. 3 शिबिरामध्ये सुद्धा भाग घेतला तुम्ही, आणि त्याद्वारे प्रभूच्या कृपेने आता तुमचं डोकं दुखत नाही? डोकं नाही दुखत. आता बरी आहे मी, आता नाही दुखत, नाही त्रास पडत. आणि तुमच्या मुलीला काय त्रास होत होता? मुलग्याच्या हाताला खरूची दिली होती, तर त्याला पण आठवडाभर असा झाला. तर मी त्याच्याबद्दल पण प्रार्थना केली, देवा मुलीला साली ज्या मुलीच्या हाताची जखम सुकली पाहिजे असं मी प्रार्थना केली. आता मुलीचा हात पण बेस झाला. हां, म्हणजे खरूज तिला खाज यायची आणि त्याच्यावर फोडी आलेल्या? फोड्या मोठाले आल्या होत्या. अच्छा. आणि आता तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर केला, 1 आठवड्यापासून तिची खाज पण निघून गेली? आता बेस आहे, ती मुली पण बेस साथ झाला तिचं. तुमचं नाव सांगा. रोहित गुरुडे. तुमच्या पत्नीची काय साक्ष आहे? माझ्या पत्नीची साक्ष आहे का जेव्हापासून तिला म्हणजे दिवस गेलं, ती घाबरून गेली का, म्हणजे जेव्हा तिची पहिली डिलिव्हरी झाली तेव्हा ती 6 महिने तिला दुष्टात्म्याचा त्रास झाला. तिला काय समजत नव्हतं, ती वेड्यासारखी करायची. तर त्याच्यानंतर ती परत राहिली तेव्हा ती घाबरून गेली का मी परत तशीच होईन, माझी डिलिव्हरी कशी व्हायची. तर आम्ही पूर्ण परिवार तिच्यासाठी प्रार्थना करत राहिलो. आणि परत आम्ही 8 महिन्यानंतर तिची सोनोग्राफी काढली. त्याच्यामध्ये पण डॉक्टरांनी सांगितलं की बाल आडवा आहे सर. तर आम्ही पुन्हा प्रार्थना केली आणि तिला सांगितलं तू घाबरू नको. ते अजून घाबरून गेली होती, पण आम्ही तिला धीर दिला का तू घाबरू नको, करणारा देव आहे. आणि आमची इच्छा होती अशी का तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. आणि जसं पहिलं आम्ही 15 दिवस दवाखान्यामध्ये काढले, तसं ह्यावेळी झालं नाही पाहिजे. आणि प्रार्थना आमची चालूच होती. तर देवा म्हणजे अशी आमची प्रार्थना होती का अर्धे रस्त्याला झाली पाहिजे किंवा घरीच झाली पाहिजे. तर देवाने आमची इच्छा पूर्ण केली आणि अर्ध्या रस्त्यालाच तिची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी तर नॉर्मल झाली, परंतु बाल अर्धा तास झालं लढत नव्हतं. तर आम्ही घाबरून गेलो, परंतु लगेच वचनांची आठवण केली आणि वचनं आणि प्रार्थना आम्ही चालू केली. आणि आमच्या आईने असं तिच्यावरून हात फिरून येशूच्या नावाने तिच्या कानामध्ये फुंक मारली. त्याच क्षणाला ते बाल ते लढायला लागलं. आणि त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये नेली, तेव्हा त्या बालांनी म्हणजे बाथरूम आणि लघवी केली नव्हती. तर डॉक्टर बोलायला लागले का जर बालांनी बाथरूम आणि लघवी केली नाही तर तुम्हाला मोठ्या दवाखान्यात घेऊन जावं लागेल. तर आमच्याकडे एवढे पैसे नाही, आम्ही कसं घेऊन जाऊ. तर आम्ही तिथेच दवाखान्यामध्ये जेव्हा म्हणजे तिला नेलं तर त्या खाटेवरती होती, तेव्हा त्या बालकाच्या पोटावरती हात ठेवून आम्ही वचनं आणि प्रार्थना करायला लागलो. आणि नंतर त्याच वेळेस म्हणजे दुपारून लगेच तिने लघवी आणि बाथरूम केली. सिस्टर बोलायला लागले का आता तुम्हाला मोठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही, तुमची म्हणजे तुमचं सगळं नॉर्मल झालेलं आहे. आता तुम्ही लगेच आम्हाला 2.5 दिवसातून लगेच सोडण्यात आलं ना. आम्हाला म्हणजे पहिले डिलिव्हरीला जवळजवळ 25-30 हजार खर्च आला असेल. आता देवाने फक्त आम्हाला 1000 रुपये खर्च दिला, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देत आहे. तुम्ही सांगता की जेव्हा त्यांची पहिली डिलिव्हरी झाली त्यावेळी त्यांना 6 महिने तरी अशुद्ध शक्तीचा त्रास होत होता? हो, 6 महिने होत होता. ती कशी राहायची त्यावेळेला? त्यावेळेला म्हणजे तिला बालाचं पण भान नव्हतं का हे माझं बाल आहे. तिला दिलं तिच्याजवळ का ती अशी लांब करायची का हे माझं नाही असं ती बोलायची. आणि ती म्हणजे तिचे तीच बडबडायची, काय करायची तिला माहीत नाही. 6 महिनेपर्यंत? 6 महिने सतत. तुम्ही प्रार्थनेला येत राहिले इथे, त्याद्वारे प्रभूची कृपा झाली, त्या पूर्ण बऱ्या झाल्या? हो. आणि यावेळी त्यांना काही त्रास झाला नाही? काही त्रास झाला नाही. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव आहे इंदू नवशा धोदडे. 5 महिन्यापासून त्यांच्या दोन्ही कानाला खूप खाज यायची
आणि खाजवल्यानंतर त्यांच्या कानातून रक्त यायचं, पू यायचं. या बहिणीने विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर केला. प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांना कानाला खाज येणं, त्यांच्यातून रक्त येणं, पू येणं, सर्व त्रास प्रभूने काढून टाकलेला आहे. तसेच ही बहीण सांगते त्यांच्या वीटभट्टीमध्ये एक भाऊ कामाला नियमितपणे येत नव्हते. या बहिणीने विश्वासाने त्या भावासाठी प्रभूकडे प्रार्थना केली. प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि आता ते भाऊ नियमितपणे कामावर येत आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव अजय मलावकर आहे आणि मी माझ्या स्वतःची साक्ष सांगतो. मी एका फार्म हाऊसमध्ये कामाला आहे. तिथे मला गेले 5 ते 6 वर्ष झाली, परंतु मला तिथले पगार जो अर्धा भेटायचा, पूर्ण मला तो सेट पगार देत नव्हता. अशा अवस्थेत मी इथे जेव्हा प्रार्थनाला येऊ लागलो तेव्हा त्या पगारातून मी काही इथे दान देऊ लागलो. त्या क्षणी त्या सेटला प्रभूचा स्पर्श झाला आणि आता गेले 5 महिने झाले मला पूर्णपणे पगार आता भेटतो. पहिला टप्प्याटप्प्याने, पण आता पूर्ण एकच वेळा तो पगार देतो. तसंच मी माझ्या पगार वाढीसाठी प्रार्थना केलेली होती की माझा पगार वाढ व्हावा आणि आता गेल्या महिन्यापासून 2000 पगाराची वाढ झाली आहे. तसंच कालच्या दिवशी तिथे बुकिंग देखील येतात माणसं बाहेरची. कालच्या दिवशी बुकिंगला मला फोन आला होता की 2 दिवसासाठी इथे माणसं येणार आहेत. परंतु मी मनामध्ये प्रार्थना केली की हे प्रभू मला उद्या प्रार्थनेला जायचं आहे आणि माणसं येणार तर माझ्या उद्याचा दिवस जाणार. परंतु खरोखर माझ्या प्रभूने प्रार्थना ऐकली आणि मी संध्याकाळी फोन केला तर बुकिंग कॅन्सल झाली आणि मी आज इथे प्रार्थनेला आलो. म्हणून मी प्रभूचे आभार मानतो. या बहिणीचं नाव निकिता पवार आहे आणि ही त्यांची मुलगी आहे. त्या सांगतात की 1 महिन्यापासून त्यांच्या मुलीच्या कानातून सतत पू वाहत राहायचा आणि तिचा कान पण खूप दुखायचा, त्यामुळे ती सतत रडत राहायची. या बहिणीने विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला. तसंच तिच्या कानावर हात ठेवून तीसुद्धा आणि त्यांची मुलगीसुद्धा सतत वचन बोलत राहिल्या. त्याद्वारे प्रभूची कृपा झाली आणि आता 2 महिने झाले आहेत तिच्या कानातून पू येणं आणि तिचं कान दुखणं बंद झालेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. रेखा प्रकाश हिडकुळ. तुमची काय साक्ष आहे? मला मूतखडा होत होता. मी जेव्हापासून इथं प्रार्थनाला आली तेव्हापासून बरं वाटतं मला. किती वर्षापासून तुम्हाला मूतखड्याचा त्रास होता? 5-6 वर्षापासून. 5-6 वर्षापासून मूतखड्याचा त्रास होता? हो. त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा? लघवीला खूप त्रास व्हायचा. लघवी व्हायची नाही तुम्हाला? मग इथे आली, मी चिठ्ठी करून टाकली प्रभूमध्ये आणि तेव्हापासून बरं वाटतं मला. तुम्ही ते प्रार्थनेला कधी आलात? नोव्हेंबर महिन्यापासून. नोव्हेंबर महिन्यात इथे प्रार्थनेला आलात आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर मला बरासारखं वाटतं म्हणून साक्षी द्यायची. गाठसारखी वाटायची, पण आता प्रार्थनामध्ये येते तेव्हापासून बरंच वाटतं. मला जडजड वाटायचं, गाठसारखी वाटायची. प्रभू येशूची दया तुमच्यावर झाली. प्रभूने तुमचा मूतखड्याचा त्रास पूर्णपणे काढून टाकला. आई तुमचं नाव सांगा. शारदा रामगुडे. आणि तुम्हाला काय त्रास होता? मला 5 वर्षापासून असं त्रास होता आणि मला खूपच त्रास होता. म्हणजे ॲसिडिटी व्हायची. हां, म्हणजे मला अंगातून चमका यायच्या, उलटी व्हायची. 2 बिस्किट खाल्ली तरी मला उलटी व्हायची. मग असं करताना 5 वर्ष झालं. मग मी प्रार्थनाला येऊ लागले. असे तर मी येते 2007पासून येते. तर आता ही 15 दिवस झाले मला आठवणच नाही की मला ही द्यायचं गवाही द्यायची, मला आठवणच नाही. मागल्या 15 दिवसात मग अजून मला तसं व्हायला लागलं. मग मी देवाकडे प्रार्थना केली. देवा म्हणलं माझ्याकडून चूक झाली, भूल झाली म्हणलं, मला क्षमा कर म्हणलं. मग आता 15 दिवस झालं मी चांगली आहे. मला एकदासुद्धा काही त्रास झालेला नाही. रोज व्हायचा त्रास तुम्हाला? रोज पहिला व्हायचा, आता नाही होत मला त्रास. तुम्ही बिस्किट खाल्ल्यावर तर व्हायचा, पण जेवले वगैरे तरी? जेवल्यावर तर मला जास्तच व्हायचा. जेवल्यावर मला अंगातून चमका यायचा, उलटी इकडं तिकडं मी लोळायची. मला लय असं त्याच्यात त्रास व्हायचा. तर विश्वासाने प्रार्थना करत राहिला? विश्वासाने. आता त्या दिवशी मी प्रार्थना केली 15 दिवसा मागल्या. चांगली प्रार्थना केली. देवा मला म्हणलं चांगली कर म्हणलं. मला हे त्रास निघून गेलेला परत कसा आला तर मला आठवण आली की मी गवाही नाही दिली म्हणून मला हा त्रास परत झाला. आता मला बिलकुल त्रास होत नाही. 15 दिवस झाले आता पूर्ण बरे आहात. आता जेवल्यानंतर उलटी होत नाही? बिलकुल काही होत नाही. मला पाव खावा काय खावा तरी पण मला काही उलटी होत नाही. आता देवाने तुम्हाला पूर्ण बरं केलं? बरं केलं पूर्ण, म्हणजे चांगलंच बरं केलं आता परमेश्वरानं मला. या
ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अनुष्का भुवड आहे. मी मालाडवरून आले आहे. माझी साक्ष आहे. माझ्या 2 महिन्यापूर्वी छातीमध्ये डाव्या साईडला खूप असे वेदना व्हायच्या. 8 दिवस अशा वेदना व्हायच्या की अक्षरशः मला काहीतरी खेचल्यासारखं असं वाटायचं, इथून काहीतरी असं खेचतं आहे. आणि एका साईडला बेंबीच्या डाव्या साईडला पण अशी कळ यायची. ती तर मी जागी असेपर्यंत म्हणजे झोपेतच फक्त शांत वाटायचं, नाही तर बारीक बारीक असं दुखतच राहायचं. तर रोज त्रास व्हायचा? हां, इथे पोटामध्ये खाली असं रोज त्रास व्हायचा. बेंबीच्या साईडला खूप दुखायचं असं, एक साईडला अशी कचकन वाकली तरी पण दुखायचं, खूप वेदना व्हायच्या. तर मी डिसेंबर महिन्यामध्ये मी शनिवारची प्रार्थना घेतली आणि इथे मेसेज केलेला प्रार्थना नंबरवर. तिथपासून माझ्या पोटात दुखायचं पण थांबलं आणि छातीमधल्या पण वेदना बंद झाल्या. म्हणजे तुम्ही शनिवारी उपवास प्रार्थनेला आलेलात? हां, उपवास प्रार्थनेला आलेली, तिथपासून बंद झाल्या माझ्या वेदना. आता त्रास होत नाही? नाही, आता त्रास होत नाही. आणि दुसरं काय झालं होतं? दुसरी माझी साक्ष आहे. गेल्या मे महिन्यापासून माझ्या एका गुडघ्यामध्ये खूप दुखायचं. उठाय बसायला त्रास व्हायचा, भांडी घासाय, कपडे धुवायला, जेवायला बसल्यानंतर उठताना एकदम कळ यायची, खूप त्रास व्हायचा. तर मी खूप प्रार्थना वगैरे करायची. नंतरला एक दिवस मला असा गेल्या महिन्यामध्ये मला असा आतून आवाज आला की तू गुडघे टेकून प्रार्थना करत नाहीस, तू गुडघे टेकून प्रार्थना कर तर तुझा आजार बरा होईल. तिथपासून मी गुडघे टेकून प्रार्थना करायला लागली. ताई समोर बघा, डोळे उघडा. जेव्हापासून तुम्ही गुडघे टेकून प्रार्थना करायला लागला तेव्हापासून तुमच्या गुडघ्याचं दुखणं बरं झालं? हां, तेव्हापासून मला अजिबात वेदना होत नाही. मी किती पण धावते, पळते, उठते, बसते, काय त्रास होत नाही. तिथपासून माझा आजार बरा झाला. तुम्ही आता लोकांना बसून दाखवा. उभे राहा. अगोदर असं उठल्यानंतर कळ मारायची? हां, कळ यायची, उठता बसताना कळ यायची. खूप ह्या पायामध्ये खूप वेदना व्हायच्या, ढोपरामध्ये. आता तुम्ही बसलात, तुम्हाला त्रास झाला नाही? काहीच नाही वेदना होत आता. आणि तुम्ही ते जोरात चालून दाखवा लोकांना. तिथपर्यंत जा, पुन्हा या. आता त्रास होत नाही? नाही, आता अजिबात त्रास होत नाही. देवाने तुम्हाला पूर्ण बरं केलं आहे. तुम्हाला काय त्रास होता? माझं नाव पूजा सडवेलकर आहे. माझे 1 महिन्यापासून कान दुखत होता आणि कानात फोडी आली होती, त्यामुळे माझा कान खूप दुखत होता. आणि मला खूप वेदना होत होत्या, 24 तास वेदना होत होत्या. आणि मी प्रार्थना केली आणि मुक्तीची प्रार्थना ऐकली आणि त्याद्वारे माझं कान बरं झालं. आता 8 दिवस झाले कान बरं आहे. दोन्ही कान दुखत होतं का एकच? दोन्ही कान दुखत होते. सतत दुखत राहायचं? हां. आणि आता दुखत नाही? आता दुखत नाही. आणि माझे 1 वर्षापासून गुडघे दुखत होते. मला असं उभं राहिलं ना तरी माझी कंबर दुखायची गुडघ्यांमुळे. आणि बसायला पण जास्ती वेळ होत नव्हता. मांड्या घालून बसली तरी पण दुखायची माझी कंबर वगैरे, पाय वगैरे. पण माझे ते पाय केव्हा बरे झाले माहीत नाही पडले. पण सकाळची साक्ष मी ऐकली तेव्हा मला आठवण झाली. मी आता तुम्ही बसता किंवा उठता, जास्त वेळ उभे राहिलं तरी कंबर दुखत नाही आणि गुडघे दुखत नाही? नाही, दुखत नाही. प्रभूने बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. चंद्रकला लोहार. आणि काय सवय होती तुला जीवनामध्ये? मला मोबाईल पाहायची फार सवय होती. जेव्हापासून मोबाईल घेतला तेव्हापासून मी पाहत होती. तर 2023मध्ये परत पाहत होती. विश्वासाने मी शिबिर केला 2 नोव्हेंबरमध्ये, त्यात सुटला. म्हणजे 2019 पासून तू मोबाईल पाहायची? हो, रोज पाहत होती. मी आईला प्रवचन लावून देते, एक प्रवचन लावून दिला का मी रात्रीचे स्वतः चादर पोंगडून मोबाईल पाहते. म्हणजे चादरमध्ये तू मोबाईल बघायची? असं 12 वाजेपर्यंत पाहते. आणि जेव्हा तू कामावर जायची किंवा कुठे प्रवास करायची तेव्हा? कामावर जाते तेव्हा पण मी रस्त्याला जात असताना बाजू इकडे तिकडे पाहत नाही, फक्त मोबाईलमध्ये जाता येताना पण मोबाईल पाहते. म्हणजे रस्त्यावर लक्ष नसायचं तर लक्ष मोबाईलमध्ये असायचं? फक्त त्याच्यासाठी मी फार प्रयत्न केला. मी मोबाईल पण बंद करून ठेवायची, सिम पण काढून ठेवायची. मी रडायची पण सुटत नाही. विश्वासात आणि देवाला सांगला का माझी ही सवय सुटा पाहिजे. जेव्हा शिबिर केला नोव्हेंबरमध्ये तेव्हापासून आजपर्यंत मी पाहत नाही. 3 महिन्याचा शिबिरमध्ये भाग घेतला नोव्हेंबर महिन्यामध्ये? हो. आणि आता तेव्हापासून 3-4 महिने झाले इच्छा होत नाही मोबाईल बघायची? नाही, आता फक्त प्रवचन पाहते, ऑनलाईन प्रार्थना पाहते, गाणी पाहते. तेच वाईट सवयीतून देवाने मुक्त केलं आहे. हो. आता तुझ्या हृदयात खूप शांती वाटत असेल? हो.
भाऊ तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी डोळ्याची आहे. ऑगस्टमध्ये एक डोळ्याचं राईट डोळ्याचं ऑपरेशन झालं ना, ऑक्टोबरमध्ये एक डोळ्याचं ऑपरेशन झालं. दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर 2 महिन्यापर्यंत बरं दिसत होतं, सगळं साफ ना. डिसेंबरपासून सगळं दिसायचं, माझं धुळं दिसत होतं. मग ब्रदरजवळ मी प्रेयर करायला सांगायचो. प्रेयर करता 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 तर मी बोलो आता एक मी थांबूया, नंतर साक्षी देऊ. तर ते परत मग तसं व्हायला लागलं. तर मग परत प्रार्थना करायला सांगितली, प्रार्थना केली तर आता दिसायला लागलं. आता एकदम स्पष्ट दिसतोय. डिसेंबर ते जानेवारी 2 महिने तुम्हाला धुरकट दिसायचं. तुम्ही इथल्या भावाकडून आशीर्वाद घ्यायचे. आता दर टायमाला दरवेळेला प्रार्थना तेव्हा आशीर्वाद घ्यायचे. आणि आता तुम्हाला दिसतं व्यवस्थित? व्यवस्थित समोर तुम्हाला दिसते लोक. या साईडला लेडीज आहेत, या बाजूला जेंट्स आहेत. इथून तिथपर्यंत सगळं दिसतं. सगळं दिसतं. पहिले दुर्कट दिसायचं. हां, का मी घाबरलो. माझ्या बहिणीचं एक ऑपरेशन फेल गेलं, पण प्रभूने देवाने दया केली आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसते. आणि काय साक्ष आहे? आणि माझे दोन्ही पाय सुजले होते, चपला जायच्या नाही. पायाची सूज अगोदर पण अशी 4-5 महिने झाले होती, तर गेली होती. नंतर परत दोन्ही पाय सुजले होते. ते पण इथून हे पूर्ण सूज, गुडघ्यापासून ते तळव्यापर्यंत पूर्ण सूज. तर मग ते तेलाचा वगैरे वापर करून सगळं काय ब्रदर प्रेयर केलं. आता दोन्ही पायाची सूज वगैरे गेलेली आहे. सूज पूर्ण निघून गेली आहे. आता काहीच त्रास नाही. मी प्रभूला धन्यवाद करतोय. जो तुमचं नाव सांगा. मी कलावती ईश्वरराव सूर्यवंशी. कुठून आलात? मी लातूरून आलेली आहे. आणि तुमच्या जीवनात कोणती समस्या होती? माझ्या जीवनामध्ये समस्या म्हणजे मी 2010पासून मी गव्हर्मेंट जॉबचं ट्राय करत होते, पण मला कधी म्हणजे 1-2 मार्कांना माझं म्हणजे फेल होत होतं. पण मी जेव्हा चाइल्ड डिपार्टमेंटमध्ये मी अप्लाय केलं होतं आणि त्यापासून मला खूप मी म्हणजे सातत्य ठेवून होते. म्हणजे येशूवर माझा भक्ती होती, विश्वास होता. पण मी 25 डिसेंबरला जेव्हा इथं एंट्री केले आणि 25 डिसेंबरच्या दिवशी मी इथं आशीर्वाद घेऊन गेले. लातूरून इथं 1 दिवस थांबले वगैरे, सगळं प्रार्थना करून गेले आणि चिठ्ठी पण लिहून पेटीमध्ये टाकले होते. नंतर इथून गेल्यावर मला 15 दिवसामध्ये मला ऑर्डर आला गव्हर्मेंटचा आणि मी चाइल्ड डिपार्टमेंटमध्ये मी जॉईन झाले. 15 दिवस झालं मी पहिल्यांदा आलेली आहे. तर मला खूप खूप विश्वास आहे, देवावर खूप प्रेम आहे. धन्यवाद देवा, असंच माझं सातत्य पूर्ण कर आणि माझा यशस्वी कर. थँक्यू. सर्व सण टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना.
अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हसर आहे. तो इथे आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो, त्याला तुमची काळजी आहे. त्याने तुम्हाला सोडलं नाही आहे, टाकलं नाही आहे, कारण त्याचं प्रेम आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल आहे. तुम्ही दुःखी असाल, आजारी असाल, संकटात असाल तरी घाबरू नका. तुम्ही माणसाजवळ नाही, जिवंत प्रभूजवळ आलेला आहात, जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. तो तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. त्याने तुम्हाला आज इकडे बोलावलं आहे बरं करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसून टाकण्यासाठी, तुम्हाला आनंदित करण्यासाठी, तुम्हाला खरं जीवन देण्यासाठी त्याने बोलावलं आहे. आणि म्हणून तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. किती भारी ओझं, किती अवजड ओझं तुम्ही घेऊन चालत आहात, आज ते सगळं प्रभूच्या हातात द्या आणि त्याच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्यावर त्याने एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी तो स्वर्गातून या पृथ्वीवर आला, देव असून मानव झाला आणि आपल्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेऊन त्याने आपल्याला मुक्त केलं आहे. येशूच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडण्यात आलेलं आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्याला पाप क्षमा झाली आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्याला विनामूल्य आजारमुक्ती, रोगमुक्ती, दुःखमुक्ती आणि पापमुक्ती मिळत आहे. त्याच्या बलिदानामुळे आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं. प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या अपार प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला आनंद दिला, मला शांती दिली, मला बरं केलं, मला क्षमा केलीस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा मुक्तिदाता आहेस, माझा मालक आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तो पापांची क्षमा करणारा प्रभू आहे आणि म्हणून पापाने भरलेलं आपलं हृदय त्याच्यासमोर उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाशी बोलायला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूने शिकवलं आहे, प्रत्येक वैराला आपण क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला, फसवलं, विश्वासघात केला,
अपमान केला, बदनामी केली. आठवण करा अशा सगळ्यांची ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आठवण करा तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई, घरातले कोणीही, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी किंवा इतर कोणीही असतील ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं आहे, त्या सगळ्यांची आठवण करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा. सगळा राग द्वेष आपल्या मनातून काढून टाका. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देऊ शकणार नाही. क्षमा करा. क्षमा करा. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा प्रभू समोर. आपण सांगण्याआधीच प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. अगदी मोकळ्या मनाने आपली पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, कुणावर अन्याय केला आहे, जुलूम जबरदस्ती केली आहे, कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट बघितलं आहे, तोंडातून जे वाईट निघालं आहे, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची चेष्टा केली, कुणाची निंदा केली, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर खरं प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या वृद्ध आईवडिलांचा सन्मान केला नसेल, कबूल करा आपली पापं. मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, त्यांच्याशी उद्धट वागत असाल, कबूल करा. दारू पिऊन किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःच्या शरीराचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, कबूल करा. आपापली पापं प्रभूसमोर कबूल करा आणि नम्रपणे सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्या हातून ही पापं घडलेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. देवाला पापांसाठी रडणारं हृदय आवडतं. रडा आपल्या पापांसाठी. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. होय प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होत आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र आणि निष्कलंक रक्त ओतलेलं आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा. दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तुझ्या दयेची गरज आहे. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर,
मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. अंतकरणातून मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूला स्वीकारलं नाही आहे, तुम्हाला जर आज प्रभूचा स्वीकार करून तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांनी प्रभूला स्वीकारलं आहे आणि जर तुमचं तारण झालं आहे तर तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा
प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे.